महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक अजेंडा आहे, यापुढे राहणार आहे 1 बूथ 5 युथ. त्यामुळे प्रत्येक घराघरात, प्रत्येक विभागात, प्रत्येक शाखेत, प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा, कार्यकर्ते आणि राजसाहेबांचे विचारप्रक अध्यक्ष लक्षात ठेवा, किशोरजी शिंदे आणि सुधीर पाटसकर. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला एक विटामिनचं बूस्ट आलेलं आहे. म्हणजे विटामिनचं आमच्या कार्यकर्त्याला 70-80 जिल्ह्याच्या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने हा पक्ष किंवा राजसाहेबांचा विचार कसा तळागाळापर्यंत पोहोचवला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये 2029च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या भागावर आणि स्पष्ट त्यांचा एक अजेंडा दिला की आपल्याला बूथ स्तरावर जायचं आहे, बूथ लेवल पर्यंत जायचं आहे. आपल्याला जनतेमध्ये जात असताना जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमकता ही आपल्याला उडवून घ्यायची. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये जी एक दुर्घटना घडली, मनसे शहराध्यक्षांची हत्या झाली. ती हत्या झाल्यानंतर आमचे नेते अमितसाहेब ठाकरे हे एकदा नाही 2दा सोलापूरला येऊन गेले. सोलापूरला येऊन गेल्यानंतर त्यांची जी संवेदनशीलता होती, त्यांचं जे कार्यकर्त्याबद्दल जे प्रेम आपुलकी होती, याचं दर्शन सोलापूरकरच नव्हे तर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला दिसलेलं आहे. ते किती भावनिक आहेत, कार्यकर्त्याप्रती त्यांची काय संवेदनशीलता आहे, त्यांचं प्रेम आहे. आणि कार्यकर्त्याचं कुटुंब हे माझं कुटुंब आहे, मी कुटुंबातला माणूस, ह्या माणुसकीच्या नात्याने आलोय, असं जी त्यांनी जे मध्यंतरी येऊन वक्तव्य केलं आणि त्या कुटुंबाला सावरण्याचा, त्यांना आधार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ते तर त्या कुटुंबाचा तर खूप मोठं एक ही झालेलं आहे. म्हणजे त्यांचं आत्मबळ वाढलेलं आहे, जीव जगण्याचा उमेद त्यांना वाढलेली आहे. ही करत असताना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आगामी विधानसभा 2029 हे मिशन निवडणुका हे एकमेव लक्ष, आता मनसेचा एक अजेंडा झालाय की निवडणुका जिंकणं हाच या पक्षाचा अजेंडा, असं साहेबांनी मध्यंतरी आम्हाला सांगितलं. त्या अनुषंगानं सोलापूर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपर्क अध्यक्षांची निवड केली. आमच्या सोलापूरचं भाग्य असं आहे मनसैनिकांचं की अमित साहेब तर 2 वेळा येऊन गेलेच, परंतु बघा सोलापूरला 2 संपर्क अध्यक्ष दिले आणि ते पण असे दिले, ते विधी तज्ञ, स्वतः वकील. म्हणजे या सोलापूर जिल्ह्याची जी पार्श्वभूमी आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये मनसेला जो काही ज्या सत्ताधाऱ्यांचा किंवा विस्थापितांचा, या प्रस्थापितांना जो काही दरार आहे, ज्या अनुषंगानं इथं कोण माणसं पाठवली पाहिजेत, त्या अनुषंगाने त्यांनी सोलापूरला 2 संपर्क अध्यक्ष पाठवले, ते पण विधी तज्ञ. एक ॲडव्होकेट किशोरजी शिंदे साहेब आणि दुसरे पाटसकर साहेब. हे दोघं असे आहेत की राजसाहेबांच्या बाबतीत जर त्यांचं बोलायचं गेलं तर मी तुम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं एक उदाहरण देतो की छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळी एखाद्या प्रांतावर प्रांत काबीज करण्यासाठी जात असत, त्यावेळी त्यांच्या अगोदर बहिर्जी नाईक हे जाऊन ती जमीन, त्या भागाची पूर्ण पाहणी करून ती जमीन आपल्याला कशी भुसभुशीत आहे किंवा आपल्याला काय करावं लागेल, आपली रणनीती काय असेल, ही जी भूमिका त्यावेळी बहिर्जी नाईकांनी केली होती, तीच भूमिका आज हे जे 2 संपर्क अध्यक्ष आहेत, ॲडव्होकेट किशोरजी शिंदे आणि सुधीरजी पाटसकर, हे आधुनिक काळातले बहिर्जी नाईक आहेत. आता त्यांनी इथं येऊन गेल्या 11 एप्रिलला मीटिंग घेतली. त्यांनी स्पष्ट त्यांचा एक अजेंडा दिला की आपल्याला बूथ स्तरावर जायचं आहे, बूथ लेवल पर्यंत जायचं आहे. आपल्याला जनतेमध्ये जात असताना जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमकता ही आपल्याला उडवून घ्यायची आहे. वेळ पहिली जनतेच्या किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी किंवा सोलापूरच्या जनतेच्या विकासासाठी किंवा सोलापूर शहरासाठी आपल्याला आंदोलन करून जर केसेस करून घ्यायचे असतील तर केसेस सुद्धा करून घ्यायची आपण मानसिकता ठेवली पाहिजे, हा त्यांनी संदेश दिलेला आहे. तळागाळापर्यंत सर्व बूथ यंत्रणा कशी पोहोचवता येईल आणि ही त्यांनी आम्हाला एक डाटा त्यांनी दिलेला आहे. आता पुढे
पुढच्या आठवड्यामध्ये त्यांनी येणार आहे. त्यांची भूमिका तर आपण आपल्यासमोर ते मांडतीलच, परंतु येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्ह्यात ज्या काही घडामोडी घडणार आहेत किंवा या जिल्ह्याच्या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेने हा पक्ष किंवा राजसाहेबांचा विचार कसा तळागाळापर्यंत पोहोचवला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये 2029च्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्या भागावर फोकस करेल किंवा विधानसभेमध्ये आपले उमेदवार उभे करून कुठून आपला उमेदवार मुंबईमध्ये जाईल याची सर्व रणनीती ही 2 संपर्क अध्यक्ष करणार आहेत. कारण त्यांची 3.5 वर्षापर्यंत म्हणजे 2029 विधानसभा विधानसभेपर्यंत त्यांची नियुक्ती सन्माननीय राजसाहेबांनी केलेली आहे आणि त्यांच्या कामाच्या बद्दल मी माहिती घेतलेली आहे. ते अतिशय शिस्तप्रिय आणि काटोकरपणा त्यांच्यामध्ये आहे. त्यांना फक्त काम पाहिजे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल ही त्यांची प्रवृत्ती आहे. कारण मी त्यांचा इतिहास पाहिलेला आहे. किशोर शिंदे साहेब अगोदर सोलापूरला संपर्क अध्यक्ष यायच्या अगोदर ते नाशिक मध्ये सुद्धा संपर्क अध्यक्ष होते. ज्या नाशिकचा मनसेचा बाले किल्ला म्हणजे आपण पाहतो त्या नाशिक करून त्यांनी आलेले आहेत. त्यांना चांगला राजकीय अनुभव आहे आणि विशेषतः या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे गुंडशाही, जी झुंडशाही, जी दडपशाही आहे, जी सत्ताधाऱ्याची जी मुजुरी आहे यांना तोड देत असताना, कारण आमची काही सत्ता नाही आहे, आमची सत्ता रस्त्यावर आहे. आमच्या कार्यकर्त्याला आत्मिक बळ देण्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि आमचा मनसेचा कार्यकर्ता एवढा प्रसन्न आहे राजसाहेबावर आणि अमित साहेबावर, कारण त्यांनी एक विधी तज्ञ म्हणजे लक्षात घ्या रस्त्यावर तर कार्यकर्ता उतरणारच आहे, परंतु त्याच्या पाठीवर थाप आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी हे 2 विधी तज्ञ सुधीर पाटसकर साहेब आणि किशोर शिंदे साहेब यांची नियुक्ती केली आहे. साहेब मी तुम्हाला खोटं सांगत नाही, येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे सत्ताधारी आहेत ह्या सत्ताधाऱ्यांना किंवा जिल्हा परिषद मध्ये जी सत्ता ह्यांनी जे ईव्हीएमच्या नावाखाली किंवा मत चोरीच्या नावाखाली किंवा ह्याच्या नावाखाली जे आणलेलं आहे, जे ह्यांनी जे जाहिरातबाजी म्हणतो मी, जाहिरातबाजी करून जे केंद्रात राज्यात आणि या जिल्ह्यामध्ये जे सरकार स्थापन त्यांनी केलेलं आहे ना, यांना मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की ह्यांची जाहिरातबाजीचं एक तुम्हाला साधं उदाहरण देतो. तुम्ही पहा की एक सर्वसामान्य माणूस होता, तो त्याचा आत्मा स्वर्गात गेला, त्याचं कर्म चांगलं होतं म्हणून ते स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गात सर्व शांतता होती. परंतु एक पायरी त्याला वर चढला आणि खाली बघितलं तर खाली नरक होतं. परंतु नरकामध्ये काय होतं? नरकामध्ये अप्सरा नाचत होत्या, नरकामध्ये दारूच्या नद्या वाहत होत्या, ढोल बाजे होते. तो विचार केला तुझ्या आईला इथं मी आलोय आणि इथं शांतता आहे आणि इथं बघा अप्सरा नाचायला लागले, दारू या त्या, म्हणला माझं काही चुकलं का? म्हणून तो काय केला, यमराजाला गेला. यमराजाला म्हणला, यमराजा अहो म्हणला मी स्वर्गात तुम्ही मला इथं ठेवला आहे आणि इथं बघा म्हणला इथं सर्व शांतताच आहे आणि तिथं का नाही नरकामध्ये बघा अप्सरा नाचायला लागली, मला तिथं नरकात जायचं आहे म्हणला. यमराज का म्हणला नाही असं नाही, तुझं कर्म चांगलं आहे, तुला स्वर्गातच इथंच तुला जागा मिळालेली आहे. तरी यमराज गेल्यानंतर त्याचं डोकं काय तर आपण जुगाड करावा म्हणला. जुगाड करावा म्हणून त्याने काय केलं माहिती काय, एक पायरी अजून चढला आणि त्या पायरीवरून उडी मारला. उडी जसं त्याने मारला आणि नरकाच्या जमिनीला स्पर्श केला, जेव्हा नरकाच्या भूमीला स्पर्श झाल्या चित्रच पालटलं. ज्या नर्तिका होत्या, ज्या अप्सरा होत्या त्या राक्षसी दिसायला लागल्या आणि ज्या काने दारूच्या जे नदी वाहत त्याला दिसत होती स्वर्गातून ते मलमूत्राचं दिसायला लागलं. म्हणजे हे काय असं बघितलं यमराजाकडे स्वर्गातल्या, तेव्हा यमराजा म्हणला अरे बाळा हे जाहिरातीच आहे, हे ज्याची जेवढी जाहिरात जास्त असते ना, हे जाहिरातीमुळे फसला तू, त्यामुळे नरकात गेला.
तसं या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये जे आज सत्ता जी आलेली आहे ही एक जाहिरात रूपी सत्ता आहे. ही भारतीय जनता पार्टी ही जाहिरातीवर आलेली, म्हणजे माझ्या बोलण्यातला तुम्ही आता समजून घ्या. या देशाला, या राज्याला, या सोलापूर जिल्ह्याला आणि सोलापूर शहराला वेठीस धरण्याचं काम जर कोण केलं तर या जाहिरातीने केलं. आणि हे म्हणून मी ह्या जाहिरातबाजी जो असणारा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, त्याच्यापेक्षा माझा सत्य जरी नसला परंतु माझ्यापाशी राजसाहेब ठाकरे सारखा जो एक विचार आहे, तो विचार भला मग शांततेतला असू दे, तो मी स्वीकारणार आहे. आणि आमच्या सोलापुरातील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मनसैनिक स्वीकारणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्वज किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एक सोलापूरच्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचं योगदान महत्वपूर्ण राहणार आहे. कारण याचं एकमेवच आहे, अमित साहेब ठाकरे यांचं या सोलापूर जिल्ह्यावर जातीनं लक्ष आणि 2 संपर्क अध्यक्ष लक्षात ठेवा, किशोरजी शिंदे आणि सुधीर पाटसकर. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला एक विटामिनचं बूस्ट आलेलं आहे. म्हणजे विटामिनचं आमच्या कार्यकर्त्याला 70 हत्तीचं बळ आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात 100% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक अजेंडा आहे, यापुढे राहणार आहे 1 बूथ 5 युथ. त्यामुळे प्रत्येक घराघरात, प्रत्येक विभागात, प्रत्येक शाखेत, प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा, कार्यकर्ते आणि राजसाहेबांचे विचार पोहोचवणारे एक वलय राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचा एक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यापुढचं लक्ष एकच, निवडणुका जिंकणं हेच लक्ष आणि हेच पक्षाचा अजेंडा राहणार आहे. साहेबांनी आम्हाला सांगितलं तोच राहणार.